हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी प्रियांका आणि परत एकदा तुमचे माझ्या एका मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर चला आज मी व्हिडिओला सुरुवात सकाळी सकाळी केली होती. तर मी सगळी कामं वगैरे आवरून केडगावला आले होते बघा. तर माझ्या मैत्रिणीसोबत आणि माझ्यासोबत बंटीसुद्धा आलेला होता. तर आज आहे मंगळवार आणि मंगळवारचा आज बाजारसुद्धा असतो केडगावचा. खूप मोठा बाजार भरतो आणि आम्हाला थोडीशी खरेदी पण करायची होती. त्यानंतर भाजीपाला पण थोडासा घ्यायचा होता आणि किराणा पण घ्यायचा होता. अशी बरीच कामं होती. मग त्याच्यामुळं मी आणि माझी मैत्रीण केडगावमध्ये आलो. नाही ही आता नवीन डिजिटल प्रिंट आहे. ही रेग्युलर प्रिंट आहे, ही डिजिटल प्रिंट. यात थोडीशी फॅन्सी प्रिंट असते. त्याच्यात ग्रे वगैरे नाही आहेत का कलर? ग्रे कलर हो, हा असं ग्रे. त्यातून एक भाग दाखवतो. तर दुकानातून निघालो आणि त्यानंतर मग आम्ही भाजीपाला पण घेतला. आणि भाजीपाला घेतल्याच्या नंतर मला थोडासा किराणा पण घ्यायचा होता. तर मग घरामध्ये जे जे नव्हतं ते मी थोडं किराणा घेतला. तर केडगावचा बाजार असल्यामुळे गर्दी पण एवढी काही जास्त नव्हती बरं का सकाळी सकाळी. त्यानंतर मग हा बघा केडगावचा बाजार तर भरपूर मोठा भरतो. तर खाऊची दुकानं, भाजीपाला, खेळणी वगैरे सगळं येतं या केडगावमध्ये बाजारामध्ये आणि खूप मोठा बाजार भरतो. घरी आलो बघा आणि भेळ कालवली. भेळ आणली होती मी मुलांसाठी. तर इकडे बघा आमची सिद्धी असं लई खायला लागतं चटरपटर. तर चाललंय खायचं आणि मोठ्या परातमध्ये खाती बरं का. पल्लवी आली आमच्यासाठी इडली सांबर घेऊन. छान बनवली बघा इडली. आता जेवण चाललंय आमचं, या जेवायला. तर बघा इथं आमची जेवण वगैरे झाली होती आणि मी थोड्या वेळ बसले होते. तर समृद्धी बोलली मम्मी माझ्या टॉपला टिपा मार्क आणि तिची 1-2 पॅन्टी पण होत्या. तर हा टॉप तिला बऱ्याच दिवसापासून आणून ठेवला होता बरं का घरामध्ये. पण तिला ना एकदम असा सैल होत होता आणि फिटिंग करायचं होतं. तर मग मी मशीनवरती बसले आणि फिटिंग करायला घेतलं. तर थोडासा शोल्डरमध्ये अजून थोडासा तिला सैल होत होतं. तर मग मी त्याला परत आणखीन टिपा मारून घेतले आणि त्याच्यानंतर मग तिने तो घालून पाहिला तर व्यवस्थित बसला. तर असं चाललं होतं माझं काम. खायची चटपटीत माहिती का, सारखी चटपटीत करती थोबाडेन मला अजून म्हणती नी लवकर. काय खायचंय काय माहिती आज ह्यांना. मला द्यायचं नुसतं लसणाचं वरण करा. तर मुलं खायचंय लसणाचं वरण. बाद झालं घ्या आता. बघा या दोघींची चालल्यात भांडणं नाही घेत जा. लसूण सोलायसाठी. तू का थांबली का तिथं? दे तेवढा टाकला कशाला मग तसा ए तिकडं लय हाय आगाव. लई मावशी सोलती बघा इकडे लसूण. तिला खायच्यात थापी वडी. तिला म्हटलं आता लसूण सोल. लसूण घेतला त्याने 2-4 पुड्या सोलायला. तर इथे बघा 5:30चा टायमिंग झाला होता आणि समृद्धी घरामध्ये झाडू मारत होती. वाजलेत बघा 6 आणि मी आले आता पल्लवीच्या घरी. पल्लवी आम्ही सगळे वरती आलोय. तर वरती बघा आणि गरम होतंय जास्त कारण तिला खायची ना थापी वडी. त्याच्यामुळं ती बोलली मला करून द्या वरती. चला आपण करू सगळेच. ते चाललंय भांडी लावायचं काम. एवढं लसूण आहे का? हिरव्या मिरच्या कोथिंबीर लागणार आहे अगोदर. तर बघा तिकडे पल्लवीची तयारी चालली. तोपर्यंत मग मी खाली पाहिलं तर इकडं मुलांचं चाललं होतं बघा क्रिकेट खेळण्याचं काम. तर चांगली खेळत होती. ए हाय करा ना, हाय करा. कुठं पोर आहेत
वाटी घेऊन ये ना. तर बघा पल्लवीने छान अशी लिली लावली आहे कुंडीमध्ये आणि मस्त अशी तिला कळी आली बघा. गुलाबी कलरची ना ग ही. किती छान कळी आली बघा. आता उद्याच्याला फुलं उमलं हे. तर चला आता थापी वडी बनवण्यासाठी तिने इथं हिरवी मिरची घेतलेली आहे, तिखटवाली आहे जास्त, त्यामुळे थोडीशी मापातच घेतली. लसूण घेतला आहे भरपूर असा सोलून, थोडंसं जिरं घेतले आणि कोथिंबीर घेतली बारीक चिरून. आता आपल्याला याचं वाटण बनवायचं आहे. तर लसूण मिरची आणि जिरं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं वाटण बनवायचं आहे. पाणी नाही टाकायचं, तसंच असं पिच्यासारखं बनवून घ्यायचं. खूप छान होतात या वड्या आणि खायला तर लई भारी लागतात बरं का. तर आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडतात. तर मुलं कोरड्या म्हणलं तरी पण खातात. तर ह्या वड्यासोबत तुम्ही आमटीसुद्धा बनवू शकता. त्या आमटीमध्ये सोडूनसुद्धा ह्या वड्या खाऊ शकता किंवा अशाच जरी खाल्ल्या तरी छान लागतात. भाजी चपातीसोबतसुद्धा भारी लागतात. तर आता याचं वाटण बनवायचं आहे. तर बघा इथं मी वड्या बनवण्यासाठी हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे, कोथिंबीर आहे भरपूर. आता जिरं मोहरी लागणार त्यासाठी मसाला डबा घेतलेला आहे आणि इथं बेसन पीठ घेतलेलं बघा या वाटीने 3 वाट्या. तर याच वाटीने आपल्याला पाणी टाकायचं आणि बेसन पीठ आदन ठेवून छान असं वैरून घ्यायचं. त्यासाठी कृती संपूर्ण पहा, एकदम छान असा वड्या होतात बघा. सुरुवात करते तर हिचा गॅस खालीच असतो, तर खाली मांडी घालून बसून मस्त अशा वड्या करणार बघा. तरी तर फोडणीसाठी तेल घातलंय मी. थोडंसं तेल 1-2 चमचे जास्त घालायचं बरं का. तर बघा मग तेल आपलं चांगलं तापलंय, त्यामध्ये थोडीशी मी मोहरी घालून घेणार आहे. गॅस थोडा कमी ठेवायचा, कारण तेल तापल्यामुळे पटकन करपू शकतं सगळं. त्यानंतर थोडासा लसूण असा ठेचून घेतलाय. लसूण ठेचून किंवा लसूण जरी टाकला ना तरी पण छान होतं बरं का. या वड्याला ना लसूण थोडासा जास्त वापरायचा, म्हणजे चांगल्या टेस्टी वड्या चवदार खमंग लागतात. त्यानंतर टाकायचं यामध्ये हिरवी मिरची. हिरवी मिरचीचा तिखटपणा जाईपर्यंत आपल्याला हिरवी मिरची तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची. तर बघा मिरची छान अशी परतली, त्यामध्ये मी थोडंसं जिरं घालून घेतलं. जिरं पण छान असं परतून घ्यायचं. जिऱ्याची, लसणाची आणि हिरव्या मिरचीची फोडणी व्यवस्थित अशी द्यायची. त्यानंतर आपल्याला टाकायची यामध्ये थोडीशी हळद. तुम्हाला किती वड्या बनवायच्या ना त्याच्यानुसार तुम्ही मीठ, मिरची, लसूण घेऊ शकता. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर छान अशी तेलामध्ये मिक्स करून घ्यायची. हे छान सगळं परतलं की यामध्ये घालायचं आपल्याला पाणी. तर जेवढं पीठ घेतलंय ना तेवढंच पाणी घ्यायचं बरं का. म्हणजे या वाटीने मी 3 वाटी बेसन पीठ घेतलं होतं सपाट, तर तेवढंच पाणी मी यामध्ये ओतून घेतलंय. म्हणजे आपली वड्या एकदम अशा मस्त होतात बघा, मऊ लुसलुशीत, बिघडत नाही. नवीन शिकणाऱ्यांसाठी माप दिलेलं आहे. आता या पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची. तर त्या अगोदर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये. मीठ टाकल्याच्या नंतर मिक्स करून घ्यायचं आणि या पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची. त्यानंतर मग आपण यामध्ये बेसन पीठ वैरणार आहे. तर बघा पाण्याला छान अशी उकळी आली. उकळी आली की यामध्ये काय करायचं, थोडासा गॅस कमी करायचा आणि यामध्ये विक्सच्या मदतीने किंवा मग तुमच्याकडे विक्स नसेल तर मग जे लाटणं असतं ना त्यांनी सुद्धा हे पीठ आहे ना वैरून घ्यायचं यामध्ये असं थोडं थोडं टाकून. खूप छान वड्या वाटत या आणि पल्लवीला पण लई आवडतं बरं का. ती सकाळपासून म्हणायला लागली की चला चला आपण करू. तर म्हणलं बनवू संध्याकाळी. तर एखाद्या दिवशी भाजीला घरामध्ये जर काही नसलं ना तर मग मी असाच ह्या वड्याचा बेत करते बरं का. माझ्या मुलांना सुद्धा लई आवडतात. पूर्ण बेसन पीठ मी याच्यामध्ये टाकून घेतले. गॅस कमी करायचा आता आणि कमी गॅस करून छान असं यामध्ये ते बेसन पीठ हातून किंवा वळून घ्यायचं. जेवढं बेसन पीठ घेतले ना तेवढं जर पाणी घेतलं नाही एकदम परफेक्ट प्रमाण होतं. अजिबात बिघडत नाही बरं का. ह्या वड्या एकदम मस्त होत्यात. आणि सगळ्याच्या ना अशा गाठी फोडून घ्यायच्या. अशी
कोथिंबीर छान दिसते. आता कोणताही पदार्थ बनवताना मला कोथिंबीर थोडी जास्त लागते बघा. परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये ना थोडंसं वरण ना तेल टाकायचं म्हणजे याला छान असा मऊपणा येतो आणि कढईला लागत नाही. कढईला थोडंसं तेल सगळीकडे टाकून घ्यायचं. परत एकदा मिक्स करायचं छान आणि झाकण ठेवून छान असं वाफवून घ्यायचं कमी गॅसवरतीच आणि 1-2 मिनिटानंतर मिक्स करून घ्यायचं म्हणजे बेसन पीठ येणं व्यवस्थित असं शिजलं जातं. मिक्स सगळं असं काढून घ्यायचं. काय होतं कोथिंबीर त्यामुळे दुखतं अशा पद्धतीने हे सगळं एका जागेवर करायचं असं उलथण्याने. आणि झाकण ठेवून छान असं वाफवून घ्यायचं. मध्ये मध्ये 1-2दा हलवायचं खालवर करायचं. नंतर मग थापायच्या वेळेस मी तुम्हाला सांगते कशा थापायची ती. इकडं बघा हे वाफते तोपर्यंत पल्लवीने खोबरं किसायला घेतलेलं आहे. खोबरं किसते ती. तर बघा इकडे वाफते तोपर्यंत मी एक ताट घेतले आणि ताटाला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं म्हणजे वड्यांना आपल्याला छान थापता पण येतात आणि मग कापायच्या वेळेस छान निघतात सुद्धा कापल्याच्या नंतर. असं सगळीकडनं ताटाला तेल लावून घ्यायचं. ही प्रोसेस आपल्याला हे पीठ शिजतंय तोपर्यंतच करून घ्यायची म्हणजे मग पटकन अशा वड्या थापायला येतात. बघा मध्ये आधी 2दा हलवून घेतलं होतं बघा हे मिश्रण आणि बघा कसं ह्या मिश्रणाचा छान असा गोळा होतोय. कढईला थोडंसं पीठ लागतं बरं का, लागू द्या काय हरकत नाही, ते नंतर निघतं. तर असा गोळा झाल्याच्या नंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि ताटावर ते मिश्रण घालून घ्यायचं. भरपूर गरम असतं हे. थोडंसं घेतलंय कारण ताट खूप मोठे आहे ना त्यामुळं गरम गरमच आपल्याला थोडासा पाण्यात हात घेऊन थापायचं. त्यानंतर वाटीला पण आहे ना त्याला द्यायचं थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे वाटीला चिटकत नाही. तर तिकडे बघा फुलला विसराने थापायला दिलंय लय बसते चालू आहे. मग गरम गरम म्हणल्या भाजणार खायचं म्हणल्या भाजून घ्यावं लागेल. जिबीला चटकाय म्हणल्या हात तर पोळच पाहिजे का नाही. आणि चटका द्यायचं मग पोटात झालं. वाटत लय पोळत आहे ना. आता बघा मी बऱ्यापैकी थापून घेतलंय. तर आता याच्यावरती असं थोडंसं खोबरं असं टाकून घ्यायचं. परत एकदा थापून घ्यायचं म्हणजे खोबऱ्यानं व्यवस्थित असं त्या वड्यांना ना चिटकतं. थोडेसे तीळ पण टाकायचे बरं का, दिसायला पण छान दिसतं. तर माझ्याकडे ना सफेद पांढरे तीळ नाही आहेत तर असे काळे पांढरे तीळ मिक्स आहेत. असू दे. त्याच्यानंतर त्या वड्यात ना अशा एकदम पातळ अशी थपकी वडी झाली पाहिजे बघा. मस्त अशी थापून घ्यायची आणि गरम गरमच ही प्रोसेस करावं लागते बरं का. गार जर झालं ना मग मी थापल्या जात नाही, मग चिरट. आणि पीठ एकदम छान असं झालंय मुलायम, त्यामुळे अजिबात कुठं चिरटलेलं नाही काय नाही, एकदम मस्त झालं. जर थोडंसं चिरटलं तरी थोडंसं असं हे करून घ्यायचं हाताने अशा पद्धतीने. तर बघा दोन्ही पण ताट मी थापून घेतलेले आहेत. पण आता ताट दुसरं मोठं कशाला भरवायचं म्हणून मी इथं पोळपाटावरती एक थापून घेतलं आणि गरम गरमच थापून घ्यायचं बरं का. आता त्यानंतर थोड्या वेळ 5 मिनिट झाले की आपल्याला वड्या कापायला घ्यायच्या. तर चाकू घेतला मी. तर अशा पद्धतीने छान अशा कापण्याचा आकार असतो ना अगदी त्या पद्धतीने कापून घ्यायच्या. ह्या वड्यांना दिसायला सुद्धा सुंदर दिसतात ना, तितक्याच खायला सुद्धा भन्नाट चवीच्या लागतात बरं का. तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने नक्की करून पहा. मी तर अशा सारख्या बनवत असते, पण आज पल्लवीची इच्छा झाली होती खायची, त्यामुळं मग तिच्या घरी बनवल्यात ह्या वड्या. तर ह्या सगळ्यांसाठीच बनवल्यात आमच्यासाठी. तर तुम्ही पण या वड्या खायला. गरम खूप होतंय बघा. उन्हाळ्याचं आहे ना लय अवघड आहे बरं का स्वयंपाक बनवायचं सुद्धा. अशा कापण्याच्या आकारामध्ये मस्त अशा कट करून घ्यायच्या. तर बघा अशा पद्धतीने आता कापून घेतले मी सगळे. आता एका ताटामध्ये अशा काढून घ्यायच्या. खूप छान निघतात, अजिबात मोडत नाही, तुटत नाही, एकदम मऊ लुसलुशीत आणि देखणी सुबक भन्नाट चवीची आपली थापी वडी तयार झालेली आहे बघा.
बघताच तोंडाला पाणी सुटलं अशी आहे. आणि आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटलंय बरं का, कारण मला लय आवडते. मी ना भाकरीसोबत चपातीसोबत न खाता अशीच वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी बनवत असते. आणि ही माझी फेवरेट आहे बरं का. तर बघू शकता एकदम मस्त अशी निघते. तर अशाच कापून घ्यायच्या सगळ्या, छान निघतात. बघा काम करता करता अशी मध्ये मध्ये कामं लागतात बघा. निघतात का नाही सगळ्या छान अशा वड्या बघा, एकदम सुंदर. आणि अशाच आकारामध्ये कापायच्या बरं का, लय भारी दिसतात. तर ह्या वड्या आमच्याकडे ना पितळपाटामध्ये आवर्जून केल्या जातात, पण मी मध्ये आधी अशा बनवत असते. खूप छान लागतात आणि थोड्याशा चरचरीत बनवायच्या, मग काय बनणार चव. आणि थोडासा काळ्या मसाल्याचा रस्सा बनवायचा. ह्या सगळ्या अशा काढून घ्यायच्या एका ताटामध्ये, छान दिसतात. आमची समृद्धी आता टेस्ट करून दाखवते तुम्हाला कशी झाली आहे. खतरनाक. चणचणीत झणझणीत झाली ना. हो. तर इथं बघा माझ्या सगळ्या वड्या बनवून झाल्या होत्या आणि मग मी एका डिशमध्ये काढून घेतल्या. तर मला आता मी पल्लवीच्या घरी होते, नंतर खाली आल्याच्या नंतर मला स्वयंपाक पण बनवायचा होता. तर याच्यासोबत खाण्यासाठी मी ज्वारीची भाकरी आमटी काळ्या मसाल्याची बनवणार होते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.